नमस्ते, तुम्हा सर्वांचे चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण थंडीनिमित्त करणार आहोत शेंगदाणा लाडू। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी शिगडी चालू करून घेतली आहे आणि आता एक पॅन ठेवला आहे आणि यामध्ये 2 वाट्या शेंगदाणे घालायचे आहेत। शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत। पाहू शकता आपले शेंगदाणे छान असे भाजले गेलेले आहेत। आता काय करायचं, शिगडी बंद करायची आणि एका मोठ्या ताटामध्ये शेंगदाणे काढून घ्यायचे आणि थंड करायला ठेवायचे आहे। शेंगदाणे आपले थंड झालेले आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहे। आणि आता यामध्ये किसून घेतलेला गूळ घालायचा आहे। 1 वाटी घेतलेला आहे। तुम्हाला लाडू आणखीन गोड हवे असतील तर तुम्ही अजून अर्धी वाटी गूळ घातला तरी चालेल। आता यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला विलायची पावडर पण घालायची आहे 1 चमचा आणि 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावायचे आणि मिक्सर करून घ्यायचं आहे। शेंगदाणा लाडूचे मिश्रण वाटून झालेलं आहे। आता काय करायचं, ताटामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं। शेंगदाणा लाडूचे मिश्रण ताटामध्ये काढून घेतल्यानंतर ते छान असे मिक्स करायचं। त्याला थोडा आहे ना असा ओलावा येतो मग। आता मिक्स करून झालेलं आहे छान। आता काय करायचं, लाडू वळायला घ्यायचे। तुम्हाला हवे त्या आकारामध्ये घेतले तरी तुम्ही चालते, म्हणजे साईज छोटी मोठी वगैरे। मी छोटी साईज करणार आहे, जास्त मोठी नाही करणार। अगदी सोपी पद्धत आहे ही आणि खूप झटकीपट लाडू होतात। असा लाडू वळायचा आहे आणि त्यावरती एक पिस्ता ठेवायचा। आता सर्व लाडू आपण अशा प्रकारे वळून घेणार आहे। घरामध्ये जेव्हा आपण शेंगदाणा लाडू करतो ना, त्यावेळेस घरामध्ये खूप असा घमघमाट सुटतो बरं का। माझ्या मुलीला फार आवडतात हे लाडू आणि खूप आवडीने खाते ती। आणि शेंगदाणा लाडूने आपल्या एचबी वाढायला पण मदत होते छान। त्यामुळे मी प्रत्येक महिन्याला लाडू करूनच ठेवते। अशा प्रकारे आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका। आत्तापुरते एवढेच, बाय बाय।